नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राऊत सर, संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ। आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। आजचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा होणार आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओला स्किप अजिबात करू नका, कारण पुढे जी यादी लागणार आहे विथ इंटरव्ह्यू मुलाखतीसह, तर त्या यादी संबंधी आणि मुलाखती संबंधी काय तयारी करायची ही संपूर्ण तयारी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। बघा, जे चॅनलवर नवे असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा आणि ऑलवर सेट करा। आज आपण बघणार आहोत की विथ इंटरव्ह्यू प्रिपरेशन, मुलाखतीची संपूर्ण तयारी या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तर चला, तत्पूर्वी परत एक गोष्ट सांगू इच्छितो की आपल्या चॅनलवर MPSC, TAIT, TET, पोलीस भरती सर्व स्पर्धा परीक्षा यासाठी अत्यंत उपयुक्त अशी बॅच, मोफत बॅच यूट्यूब लाईव्ह सायंकाळी 5 वाजता दररोज सुरू असते। तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर सेट करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ सर्वांना शेअर नक्की करा। पुढच्या नोटिफिकेशन तुम्हाला रेग्युलर मिळेल। यासोबतच आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी या ॲपमध्ये TET, जे आता काय म्हणून सांगा TETची तयारी करत असतील किंवा थर्ड टेटची TET संपूर्ण बॅच सर्व विषयांसह फक्त 999 रुपयामध्ये, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 1099 रुपयामध्ये, टेस्ट सिरीजसह सर्व विषय, पोलीस भरती 999 रुपये, MPSC सरळ सेवा 999 रुपये। तुम्ही MPSC, TET, TAIT, पोलीस भरती कोणतीही बॅच घेतली तर त्या सर्व पेड बॅचेस सोबत ऑनलाईन आणि ऑफलाईन संपूर्ण टेस्ट सिरीज तुम्हाला त्या ठिकाणी फ्री मिळेल, मोफत मिळेल, लक्षात घ्या। आणि त्यासोबत बॅच सोबत काय मिळेल, संपूर्ण लाईव्ह आणि रेकॉर्ड बॅच राहील, सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स, ई-बुक्स, PDF मिळेल, त्याच्यामध्ये मोफत टेस्ट सिरीज मिळेल, मागील वर्षींचे झालेले सर्व सराव पेपर तुम्हाला मिळेल, व्हिडिओ डाउनलोड करून ऑफलाईन बघता येईल आणि बॅचचा कालावधी 365 दिवसांचा राहील। त्याच्याही पेक्षा परीक्षा पुढे गेली तर तिथे सुद्धा तुम्हाला कालावधी वाढवून मिळेल आणि व्हिडिओ कितीही वेळा पाहता येईल। आता या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा, ॲपची लिंक दिलेली आहे, त्या लिंकवरून ॲप डाउनलोड करा आणि कोर्स परचेस करा आणि पुढे तुम्ही सुद्धा शिक्षक भरतीमध्ये निवडीसाठी पात्र व्हा। बघा, आता मुद्द्याला आपण सुरुवात करूया। आपण बघा मुलाखतीबद्दल बोलूया। बघा, आता मुलाखतीबद्दल बोलत असताना बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक प्रश्न असतो की सर, मुलाखतीबद्दल नेमकं काय विचारलं जाईल, आम्हाला कसं विचारलं जाईल। बघा, म्हणजे अशी एक परिस्थिती निर्माण होते आणि आता विथ इंटरव्ह्यू शिक्षक भरतीची मुलाखतीसह हा टप्पा बघत असताना तुमच्या तर मनामध्ये सर्वप्रथम आलं असेल की पैशाशिवाय काही होत नाही। बघा, बऱ्याच लोकांना असं वाटत असेल की काही नाही असते सर, की हे म्हणजे मुलाखत वगैरे काही नसते, पैसे असेल तरच त्याचा नंबर लागतो। तर ही गोष्ट जेवढी खरी आहे, जेवढी सत्य आहे, तर तेवढीच एक दुसरी बाजूसुद्धा सत्य आहे। बघा, अशा बऱ्याचशा संस्था आहेत, बरेच असे संस्था चालक आहे की त्यांना पैसे नाही तर क्वालिटी पाहिजे आहे, गुणवत्ता पाहिजे आहे, हा महत्त्वाचा मुद्दा। त्याच्यामुळे मला एक सांगायचं आहे की कोणी जर तुम्हाला म्हणत असेल की तयारी करून फायदा नाही, मुलाखत देऊन फायदा नाही, आपल्याकडे पैसे असतील तरच आपला नंबर लागेल, तर अशा जे निगेटिव्ह म्हणजे नकारात्मक जे व्यक्ती आहे, लोक आहे, ह्यांच्यापासून थोडंसं दूर राहा। म्हणजे मुलाखतीला जाण्यासाठी पहिला तर मुद्दा तुम्हाला अत्यंत पॉझिटिव्ह होणं जरुरी आहे, अत्यंत सकारात्मक, टोकाचं सकारात्मक असणं जरुरी आहे। तुम्ही जर ऑलरेडी समजा आपली मानसिकता उद्विग्न, खिन्न बनवून ठेवली, पैसे नाही आहे आपल्याकडे म्हणून आपला नंबर लागणारच नाही, ही जर मानसिकता तुम्ही बनवून ठेवली तर मित्रांनो, मुलाखतीमध्ये आपल्याला यश मिळण्याची संधी कमी होऊ शकते। भलेही त्या संस्था चालकांना पैसे पाहिजे की नाही पाहिजे ही गोष्ट नंतरची, पण आपल्यावर जी जबाबदारी, आपण जाऊन तिथे मुलाखत देणे, ही जबाबदारी अत्यंत उत्साहानं, खूप जास्त आत्मविश्वासानं आणि नेमकेपणे जर समजा आपण पार पाडली, होऊ शकते। असे बरेच संस्था चालक आहे ज्यांना क्वालिटी पाहिजे, गुणवत्ता पाहिजे, तर तिथे तुमची निवड होईल, ही गोष्ट लक्षात ठेवा। म्हणून आतापासूनच जी कोणी काय म्हणून सांगा नकारात्मक गोष्टी सांगत असेल, निगेटिव्हिटी तुमच्या मनात जर भरत असतील, तर अशा लोकांपासून थोडंसं दूर व्हा, हे लक्षात घ्या। आता मुलाखतीमध्ये तुम्हाला काय काय विचारले जाते हे आपण कट टू कट बघूया, नेमकं काय विचारलं जाते। आणि हे सगळं माझं स्वतःचं मत आहे। बघा, MPSC स्पर्धा परीक्षांच्या मुलाखतीमध्ये कोणती माहिती, किमान माहिती आपल्याकडे असावीच,
म्हणजे आपण त्या ठिकाणी मुलाखत द्यायला चाललेलो आहोत, तर आपल्याकडे किमान कोणती माहिती असलीच पाहिजे. तर ही माहिती मी माझ्या पद्धतीनं तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहोत, हे लक्षात घ्या. भले तुम्हाला जास्त माहिती असेल त्याचा सुद्धा मला आदर आहे. बघा आता तुम्हाला सांगतो कौटुंबिक माहिती. आता म्हणाल सर हे आम्हाला माहीत नाही का? बघा कौटुंबिक माहिती, नाव. बघा कसं होते की कधी कधी आपला कॉन्फिडन्स डाऊन होतो. आपल्याला सांगत असताना थोडंसं सांगत असताना म्हणजे आपल्या चेहऱ्यावर असंही नाही दिसलं पाहिजे की आपण बाबा ते नाव आठवून सांगत आहोत, विचार करून सांगत आहोत. चेहरा प्रसन्न, प्रफुल्लित, आत्मविश्वास या गोष्टी आपल्या असल्या पाहिजे. नाव, जन्मनाव म्हणजे बऱ्याचदा आपलं नाव आणि जन्मनाव पत्रिकेवरचं वगैरे काय सांगा वेगळं असते, तिथे त्यांनाही ते नेमकं माहीत नसते, पण तरी आपण कॉन्फिडन्सनं सांगणे हा मुद्दा महत्त्वाचा आहे. त्यानंतर तुमचं टोपण नाव असतं, लक्षात घ्या. शाळेमध्ये श्याम असतं, घरी बंटी असतं, तसं टोपण नाव लक्षात घ्या. आणि विशेष म्हणजे जन्मतारीख आणि जन्मस्थळ, जन्म ठिकाण काय म्हणून सांगा, जन्म कुठे झाला, जन्मदिनांक काय आहे, तर असे सुद्धा प्रश्न विचारले जाते. आणि मग त्या जन्मदिनांकापासून तुम्हाला आता तिथे असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की आज तुम्ही मुलाखतीला आलेले आहात, तर ह्या डेटपर्यंत, ह्या टाईमपर्यंत तुमचं आताचं काय म्हणून सांगा वय किती, असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणजे इथे मी सगळं नोंदून ठेवलेलं आहे. म्हणजे तुम्हाला ऑडिओमध्ये जर काही इश्यू झाला असेल तरी इकडल्या गोष्टी बघून तुम्ही त्या गोष्टी काय म्हणून सांगा आत्मसात करू शकता आणि तशा पद्धतीने तुम्ही तयारी त्या ठिकाणी करू शकता. तर बघा नंतर काय म्हणू आपण कौटुंबिक माहितीमध्ये तुमचा पत्ता म्हणजे मूळ गाव, त्याच्यामध्ये मूळ गावचा पत्ता, तुमचे वडील जर नोकरीदार असेल तर त्या वडिलांच्या आपल्या वारंवार झालेल्या बदल्या, मग तुम्ही घेतलेलं शिक्षण आणि तुम्ही जे काही शिक्षण घेतलं तर तेव्हाचा पत्ता, मूळ गावाचा पत्ता, वर्तमानातील पत्ता, तुम्ही घेतलेलं शिक्षण आणि जर समजा तुम्ही 2-4 ठिकाणी शिक्षण घेतलं असेल तर ते कोणकोणत्या शिक्षण संस्था होत्या त्या शिक्षण संस्थांची नावं डोक्यात ठेवा. म्हणजे ते शिक्षण संस्थांची नावं, त्याच्यापैकी कोणती शिक्षण संस्था कशासाठी नावाजलेली आहे, ह्या गोष्टी तुम्हाला माहीत असणं जरुरी आहे. म्हणजे माहीत असतात, मी असं म्हणत नाही, तुम्हाला सर्वांना ह्या गोष्टी माहीत असतात, पण अडचण काय होते माहिती आहे का, ऐन वेळेवर काय होतं की आपण कुठेतरी बाबा विचार करतोय, आपण कुठेतरी आठवतोय, हजरजबाबीपणा जो म्हणू आपण लक्षात घ्या, हजरजबाबीपणा, तर तो हजरजबाब म्हणजे तर आपल्याकडे नसतो बऱ्याचदा. मग आपण विचार करतोय, आठवतोय असं जर दिसत असेल तर त्या मुलाखत घेणाऱ्यांना ते जर समजा प्रोफेशनल असेल, टिपिकल असेल, तर त्यांना काय वाटू शकतं माहिती आहे का की ह्याच्याबद्दल माहीत नाही, स्वतःबद्दल माहिती नाही, स्वबद्दल माहिती नाही. म्हणजे लक्षात घ्या, बाह्य माहिती जाऊ द्या, याच्या स्वतःबद्दलची माहिती. एवढे वर्षे झाले, समजा 10वी होऊन तुमची एवढे वर्षे झाले आणि तुम्हाला विचारलं 10वी कोणत्या कॉलेजमधून झाली, बघा म्हणजे 10वी कुठून झाली तुम्ही, 10वी कोणत्या म्हणजे काय सांगा, त्याचं नाव सांगा, तर मग तुम्हाला काय होतं माहिती आहे का, आठवायला वेळ लागत असेल, अडचण 12वी कोणत्या कॉलेजमधून झाली, ग्रॅज्युएशन तुम्ही कुठून केलं, 10वी कुठून केली, 12वी कुठून केली, त्याचं ते नाव असेल तर ते नाव असण्याचं काय कारण, असं एखादं त्यांना जर वाटलं तर ते तुम्हाला विचारू शकतात. म्हणून मित्रांनो काय म्हणून माहिती आहे का, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत असणं जरुरी आहे. बघा त्याच्यानंतर तुमचं शिक्षण, तर शिक्षण लक्षात ठेवताना दादा असं क्रमाने लक्षात ठेवा. बघा क्रमाने लक्षात ठेवा. क्रमाने म्हणजे कसं की आपण शाळेत गेलोय, मग शाळेमध्ये काय सांगा, प्राथमिक कुठं घेतलं, त्याच्यानंतर उच्च प्राथमिक कुठं घेतलं, माध्यमिक कुठं घेतलं, उच्च माध्यमिक कुठं घेतलं, उच्च शिक्षण कुठं घेतलं, त्याच्यानंतर म्हणजे जनरली काय म्हणून सांगा, 10वी कुठं, 12वी कुठं, त्यानंतर डिग्री कुठून लक्षात घ्या, नंतर PG कुठून त्या लक्षात घ्या. म्हणजे अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या क्रमाने लक्षात ठेवल्या की आणखी चांगल्या लक्षात राहतात. मग त्या कॉलेजची नावं, त्या कॉलेजची वैशिष्ट्ये, ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या, विचारल्या जाऊ शकतात. म्हणजे प्रॉपर प्रोफेशनली जर मुलाखत समजा तुमची जर होत असेल तर हे सगळं विचारलं जाईल. कौटुंबिक माहिती, मग तुम्ही तुमचा जो रिझ्यूम आहे तो त्यांच्यासमोर तर तुम्ही दिलेलाच असतो आणि रिझ्यूम दिल्याच्या नंतरही तुम्हाला मग कौटुंबिक माहितीमध्ये एखादा प्रश्न होऊ शकतो, त्यांचंही म्हणजे काय म्हणून सांगा शिक्षण, तेही जिथे शिकत आहे त्या संस्था, मग तुम्हाला एक काय म्हणून सांगा इथे भाऊ आहे तो इथे शिकतो, लक्षात घ्या, तर त्याचं एज्युकेशन काय, तो काय, म्हणजे असं तुम्हाला इथपर्यंत इकडे जाणार नाही प्रश्न, एवढा वाढ जाणार नाही. पण आपल्याला माहिती असो, जर समजा प्रश्न विचारला तर ऐन वेळेस आपण म्हणजे त्या कौटुंबिक माहितीमध्ये जे प्रश्न विचारेल त्या संबंधी आपण काय सांगा बुचकळ्यात पडू नये. बघा तुम्हाला सर्व माहिती आहे, मला माहिती आहे, पण ह्या गोष्टी आपल्या डोक्यात असणं जरुरी आहे. आणि कर्तृत्व, तुमचं काय कर्तृत्व आहे, तुम्ही काय केलं आहे. बघा म्हणजे आता तुम्ही जर समजा 30+ झाल्याच्या नंतर 35+ झाल्याच्या नंतर जर समजा तुम्ही मुलाखतीला जात असेल तर आतापर्यंत काही फक्त आपण शिक्षणच घेतलं नाही किंवा निव्वळ आपण काय सांगा वाढलेलो आहोत अशातला भाग नाही. मग आपण काय सांगा तुमचं कौटुंबिक तुम्ही जबाबदारी कशी पेलली असा एखादा प्रश्न, तुम्ही समाजामध्ये कसं आहे, तुमची सामाजिक बांधिलकी कशी आहे, बघा तुमचं कर्तृत्व काय आहे, त्याच्यामध्ये काय म्हणून सांगा तुम्हाला म्हणजे तुम्ही पुन्हा सध्याच्या हुद्द्यावर काय आहे,
सध्या कोणा पदावर कार्यरत आहात का, पुढे टीचिंग करता का, आणि ॲक्च्युअल या गोष्टी काय म्हणून सांगा असतात. तर हे सध्याचा हुद्दा, तुमचं कर्तृत्व, आणि तुम्ही जर समजा पुढे काय म्हणून सांगा वक्ता असाल, व्याख्याता असाल, तर त्याची कात्रणं पुढे प्रबोधन करत असाल, लक्षात घ्या. म्हणजे जे काही करत असाल तुम्ही, तर त्याच्यात ती तुमच्याकडे काय सांगा प्रूफ स्वरूपात असेल, त्याची जर फाईल बनवलेली असेल, तुम्ही वक्तृत्व स्पर्धेमध्ये जर भाग घेत असाल, वादविवाद स्पर्धेमध्ये भाग घेत असाल, निबंध स्पर्धेमध्ये भाग घेत असाल, तुमच्याकडे जर समजा आधीपासून काहीतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी काहीतरी क्वालिटी जर जमा केलेलं असेल, तर त्याची एक काय सांगा फाईल असणं जरुरी आहे. तुम्हाला विचारलं की तुमचं व्यक्तिमत्व किंवा कर्तृत्व याबद्दल सांगा, बोला, असं म्हणण्यापेक्षा बघा, बोलण्यापेक्षा डायरेक्ट त्यांना डोळ्याने दिसणं, म्हणजे तुमची समजा वर्तमानपत्रात कोण्या कामाविषयी फोटो आले असतील, बाकी गोष्टी असतील, याची एक फाईल ही एक्स्ट्रा ऑर्डिनरी हे म्हणून काय सांगा त्या ठिकाणी तुम्ही काय सांगा ठेवणं जरुरी आहे. तर ह्याही गोष्टी या ठिकाणी लक्षात घ्या. त्याच्यानंतर तुमच्या आवडीनिवडी विचारल्या जाऊ शकतात. बघा तुम्हाला काय आवडते, बघा एक गोष्ट सांगतो पुन्हा तुम्हाला, एकदम सिंपल असतं. मुलाखत घेणारा हा एक टिपिकल असेल, लक्षात घ्या, प्रोफेशनल असेल, तर त्यावेळेस नेमकं काय होते, तुम्हाला कोणत्या गोष्टी आवडतात. आता मला सांगा, आपण वयाची 30शी पार केली, 35शी पार केली असेल काही लोकांनी, मग मला सांगा कोणत्या गोष्टी आवडतात, आणि कोणत्या गोष्टी आवडतात असं म्हटल्याच्या नंतर तुम्ही जर असा विचार करायला लागले, तुमचे जर समजा डोळे जर वर दोन विचार चक्रात जर घडून गेले, म्हणजे 35 वर्षापर्यंत, वयाच्या 30 वर्षापर्यंत तुम्हाला काय आवडते, काय आवडत नाही, ह्याचा सुद्धा तुम्ही विचार केला नाही का. तुम्हाला कोणत्या व्यक्तीसोबत काम करायला आवडेल, लक्षात घ्या. मग आपण विचारात पडतो, तुम्हाला कोण तुमच्यातले गुण सांगा. मग आता एक साधा प्रश्न आहे, एखादा म्हणजे पुस्तकातला नाही, कुठला नाही, पण तुम्हाला जर समजा प्रश्न विचारला तुमच्यातले गुण सांगा, मग तुमच्यातले गुण सांगा म्हणजे तुम्ही लागले विचार करायला, अरे बाबा आपण 30-35 वर्षे झाली, आपल्यातले गुण माहीत नाही, आपल्यातले अवगुण माहीत नाही. तुमच्या सकारात्मक बाजू सांगा, सकारात्मक बाजूसाठी आपल्याला तिथं विचार करावा लागतो. नकारात्मक बाजूसाठी आपल्याला विचार करावा लागतो. तर हा विचार त्यांच्यासमोर दिसला नाही पाहिजे. चेहऱ्यावर 12 वाजलेले नको, चेहरा फुल कॉन्फिडेंटली, आणि त्या गोष्टींची तयारी. मग माझ्यामध्ये असा गुण आहे, मला असं करावं वाटते, ह्या गोष्टींची मला फार आवड आहे, ह्या गोष्टींची मला अभिरुची आहे. आता व्यक्तिपरत्वे ह्या गोष्टी काय सांगा भिन्न असतात. बघा दुर्गुण, तुमच्यातला एखादा दुर्गुण सांगा, विचारू शकतात ते, आताच ठरवून द्या. म्हणजे असा एकदम काय सांगा टोकाचा दुर्गुण नाही, काय म्हणून सांगा, मला काय म्हणून सांगा संध्याकाळी वाचन केल्याशिवाय झोप येत नाही, असा सांगा. म्हणजे वाचन केल्याशिवाय झोप येत नाही, म्हणजे दुर्गुण म्हणण्यापेक्षा त्याच्याशिवाय मग किती रात्र झाली तरी मी वाचल्याशिवाय झोपू शकत नाही. बघा मला एखादं काय म्हणून सांगा संगीत ऐकल्याशिवाय झोपच येत नाही, तर मग आता हे असे दुर्गुण सांगायचे. नाहीतर तुम्ही सांगाल जे दुर्गुण समाजमान्य नाही आहे तसे जर सांगाल तर मग पुन्हा अडचण होते. म्हणजे काय विचारलं, आपले गुण, अवगुण, दुर्गुण, सद्गुण, आपलं व्यक्तिमत्व, आपली अभिरुची, आपली कल, आपला आवड, तुम्हाला काय आवडते, तुम्हाला काय म्हणून चित्रकार, पेंटिंग, प्लेइंग, एखादं वाद्य, तबला म्हणा, हार्मोनियम म्हणा, चित्र काढणे आवडते, डान्स करणे आवडते, फिरायला जाणे आवडते, ट्रेकिंग आवडते, लक्षात घ्या. जंगलामध्ये काय म्हणून सांगा जंगल सफारी वगैरे आवडते, लक्षात घ्या. अशा गोष्टी तुम्हाला माहीत असणं येणं जरुरी आहे, लक्षात घ्या. एकंदरीत तुमचं जे मुलाखतीमध्ये प्रेझेंटेशन होत आहे ते टोकाचं पॉझिटिव्ह, टोकाचं सकारात्मक असणं जरुरी आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. त्याच्यानंतर तुमचं काय सांगा, म्हणजे सध्याचा हुद्दा, तुम्ही कुठे काम करत असाल तर ती गोष्ट त्या ठिकाणी तुम्ही त्यांना सांगणं, तिथे नमूद करणं, आवर्जून सांगणं हे गरजेचं आहे, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर बघा इथे काय म्हणून सांगा, इथे आतापर्यंत तुम्हाला मिळालेले काय म्हणून सांगा मानसन्मान. तुम्ही एखादं काही सामाजिक कार्य केलं असेल, महत्त्वाचं कार्य केलं असेल, तिथे तुमचा काय म्हणून सांगा तुम्हाला सन्मान मिळाला, तुमचा सत्कार झाला, तर त्याचा तुमचं काय सांगा कात्रण असेल वर्तमानपत्रामध्ये आलेलं, तर ते कात्रण तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या फाईलला लावून ठेवणं जरुरी आहे. म्हणजे आजपर्यंत तुम्ही कुठे सांगा एखादा खेळ खेळला असेल, त्या खेळामध्ये तुम्हाला पारितोषिक मिळालं, तुम्ही राज्यस्तरीय खेळाडू आहात, तुम्ही नॅशनल खेळाडू आहात, तुम्ही काही सांगा स्पर्धामध्ये भाग घेतलेला आहे, तर त्याच्यात तुम्हाला काही नंबर मिळाला, सत्कार झाला, तुमची वाहवा झाली, तर ह्या गोष्टी तुम्ही तुमच्या एका फाईलला लावून असणं जरुरी आहे, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला काही ठिकाणी विशेष पुरस्कार मिळाले असेल, कोणत्या काय म्हणून सांगा लेखन स्पर्धेत, निबंध स्पर्धेत, वादविवाद स्पर्धेत, खेळामध्ये, कोणत्याही स्पर्धेमध्ये असलेले पुरस्कार, तर ते तुमच्याकडे असेल, त्याची सर्टिफिकेट्स असतील, प्रमाणपत्र म्हणू आपण त्याला, तर ती प्रमाणपत्र त्या फाईलमध्ये असणं जरुरी आहे. म्हणजे इतर जे कॉम्पिटिटर आहे तुमचे त्या ठिकाणी येणार आहे, बघा त्या कॉम्पिटिटरच्या तुलनेमध्ये तुम्हाला काहीतरी एक्स्ट्रा, तुम्ही काहीतरी वेगळे आहात, तुम्ही काहीतरी प्लस आहात, हे तुम्हाला त्या ठिकाणी दाखवणं जरुरी असते. तुम्ही एखादी कविता लिहिता, छंद, आवड, निवड, कल, ह्याच्यात तुम्ही एखादी काय सांगा कविता लिहिता, कादंबरी लिहिता, कथा लिहिली असेल, तुमचं साहित्य प्रकाशित झालं असेल, तर ते तुमचं लेखन कार्य, त्याची एक कॉपी
समजा तुमचा कविता संग्रह असेल, तुमचा एखादा प्रबंध असेल, तुमची कथा असेल, कादंबरी असेल, पुस्तक असेल, तर त्याची एखादी कॉपी सुद्धा त्या ठिकाणी असणं जरुरी आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. आणि तुमची पार्श्वभूमी काय आहे त्या कॉपीच्या माध्यमातून तुम्ही त्यांना सांगू शकता की असं माझं बॅकग्राऊंड आहे, मी हे करायचो, आता इथे कार्यरत आहे, ह्या हुद्द्यावर आहे, हे माझे मानसन्मान झाले, अशा प्रकारचे मला पुरस्कार मिळाले. हे तुम्ही फक्त बोलून दाखवण्यापेक्षा तुमच्या त्या कृतीतून, तुमच्या त्या वर्तनातून त्यांना ते दिसणं, म्हणजे त्यांचा विश्वास त्याच्यावर होईल, हे लक्षात घ्या. मग फाईलमध्ये आपण जे काही सांगा अदर जे डॉक्युमेंट आहे, आतापर्यंत जे बोललोय त्या गोष्टी त्या ठिकाणी तुम्ही त्यांना दाखवणं आणि ते त्यांच्यासमोर प्रेझेंट करणं, ही गोष्ट काय म्हणून सांगा फार महत्त्वाची आहे, लक्ष द्या. ह्याच्यानंतर आता तुम्हाला सांगतो, पहिल्यांदा तुमच्याकडे डॉक्युमेंट्स करेक्ट असणं जरुरी आहे. बघा सर्व डॉक्युमेंट्स, बघा आता डॉक्युमेंट्स कोणकोणती, ह्यासाठी काय म्हणून सांगा वेगवेगळ्या यूट्यूबरनी व्हिडिओ बनवलेले आहे, मी सुद्धा वेगळा बनवेल, लक्षात घ्या. आता बघा शैक्षणिक कागदपत्रे आता कशी असावी सर, सगळी ओरिजिनल असावी, सर्व शैक्षणिक कागदपत्रे मूळ स्वरूपात असावी. कारण तिथं कसं असतं माहिती आहे का, 1 10 लोक आहे, तुम्हाला सर्वांना माहीत आहे. आता 1 10 लोक असताना त्याच्यामध्ये काय होईल सर, 1 10ची गोष्ट करताना त्यांना फक्त उमेदवार कमी कसे करायचे ह्याच्यासाठी फक्त एक कारण पाहिजे, निमित्त पाहिजे, निमित्त. मग तुमच्याकडे हे नाही का, जा घरी, ते नाही का, जा घरी, असं नाही का, जा घरी. मग मुद्दा काय होईल तुम्हाला सांगतो, म्हणून त्या म्हणजे काय सांगा प्रक्रियेमध्ये आपण अडकलो नाही पाहिजे, त्याच्यात आपण नाही सापडलो पाहिजे. म्हणून मग आपण काय करायची, आपली सर्व मूळ स्वरूपात सर्व कागदपत्रे ठेवावी. आता फाईलमध्ये लावत असताना कागदपत्रे कशी लावावी, बऱ्याच लोकांचा काय होते माहिती आहे का, एक समस्या की ते कशी लावतात आणि तिथे प्रेझेंट करत असताना किंवा बंच सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीनं काय सांगा स्टॅपल करतात, म्हणजे क्रम नाही, तर क्रमाने तुम्ही जसं एज्युकेशन घेतलं मित्रांनो, तर तशी कागदपत्रे लावावी. लक्षात घ्या, जसं एज्युकेशन घेतलं. आता एज्युकेशनची सुरुवात पुढे 12वी पासून, पुढे ग्रॅज्युएशनपासून अशी तर नसेल केली. बघा म्हणजे प्री प्रायमरी म्हणा, प्रायमरी म्हणू, लक्षात घ्या. नंतर त्याच्यानंतर म्हणजे प्राथमिक म्हणा, उच्च प्राथमिक म्हणा, त्यानंतर काय सांगा माध्यमिक म्हणा, उच्च माध्यमिक म्हणू, त्याच्यानंतर उच्च शिक्षण, त्याच्यानंतर काय सांगा पदव्युत्तर शिक्षण, हे आपण जे शिकत आलेलो आहे तर त्याचप्रमाणे लावा. म्हणजे तुम्ही जर समजा डिग्रीची पहिले लावसाल, नंतर 12वीची लावसाल, नंतर 10वीची लावसाल, तर साधा आपल्याला काय सांगा क्रमसुद्धा लावत असताना आपण चुकत आहोत. तर हे आपल्याला आपलं म्हणजे योग्य आणि अचूक असं काम त्या ठिकाणी आपलं प्रेझेंट झालं पाहिजे, आपल्याला दिसलं पाहिजे. म्हणून 10वी नंतर 12वी नंतर डिग्री नंतर PG, तर असा तुमच्या डॉक्युमेंटचा क्रम असावा. आणि शैक्षणिक कागदपत्रे संपल्याच्या नंतर तुमची जे प्रशासकीय कागदपत्रे असेल, तुमचं अधिवास असेल, नॉन क्रिमिलियर असेल, लक्षात घ्या, आणि त्याच्यानंतर इतर जी कागदपत्रे असतील तुम्हाला, तर ती कागदपत्रे त्या ठिकाणी असणं जरुरी आहे, हे लक्षात घ्या. फक्त आता मूळ कागदपत्रे नाही, तर किमान सर्व मूळ कागदपत्राची ज्याप्रमाणे फाईलमध्ये तुम्ही कागदपत्रे सेट केलेली आहे, ज्याप्रमाणे तुमच्या फाईलमध्ये म्हणजे मूळ दाखवत असताना तुम्ही फाईल जर समोर ठेवली, त्या फाईलमध्ये जर समजा ते लोक जर चेक करत असतील, तर लक्षात ठेवा त्याचप्रमाणे एक कागदपत्राचा काय म्हणून सांगा बंच, लक्षात घ्या, एक नाही किमान 3 ठेवा, काय म्हणून सांगा किमान 3 बंच ते अटेस्टेड असणं जरुरी आहे. अटेस्टेड असलेले काय सांगा 3 बंच तुमच्या समोर, त्याचप्रमाणे तिथे म्हणजे तुमचा गडबड नको, गोंधळ नको, घाई नको, काही समस्या नको, हे तुम्हाला समजणं जरुरी आहे. आणि आतापर्यंत जे बोललो आपण अदर ॲक्टिव्हिटी, इतर पात्रता असेल किंवा अदर शैक्षणिक काय म्हणून सांगा तुमची जर पात्रता असेल, जसं काय म्हणून सांगा MSCIT म्हणा, तुम्ही कोणत्या वेगवेगळ्या डिग्र्या केल्या असेल, म्हणजे त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही ॲग्रीची केली असेल, MBAची केली असेल, इंजिनिअरिंग असेल, लक्षात घ्या, म्हणजे 2-3 विषयामध्ये तुमचं MA असेल किंवा MA असेल, तर हे सगळे काय म्हणून सांगा हे डॉक्युमेंट सुद्धा त्याच्यामध्ये ॲड करायचे. नाहीतर तुम्हाला असं वाटेल की 1 ते 5 साठी मी DEDच्या भरोशावर आणि 6 ते 8 साठी मी काय सांगा BEd, लक्षात घ्या, हे एवढी डॉक्युमेंट मी त्यांना दाखवतो, तसं नाही. कारण कसं होते की तुम्ही एकंदरीत किती एज्युकेशन क्वालिटी किंवा तुमची लेवल काय आहे हे तुम्ही तिथे गेल्यानंतर ते कागदपत्र म्हणजे तुमची प्रूफ आहे, त्याच्यात तुम्हाला मिळालेले पर्सेंटेज मार्क्स हे जे नजर टाकतात, तर तेव्हा त्यांच्यावर एक काही सांगा प्रभाव पडतो. म्हणजे तुमची काय व्यक्तिमत्व आहे हे तुमच्या त्या कागदपत्र ती तिथे प्रूफ करून देतात, हे लक्षात घ्या. म्हणून इतर पात्रता कोणती तुमची जर समजा अतिरिक्त कागदपत्रे असेल, तर त्या ठिकाणी तुम्ही नक्कीच जोडायला हरकत नाही, ही गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवा. आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक गोष्ट सांगतो की आता जे आपलं बऱ्याच लोकांचं, काही लोकांचं 30शी पार झालेलं आहे, काही लोकांचं काय सांगा 35शी पार झालेली आहे. तर मग आता तुम्ही जर समजा DED केलं असेल 2010 मध्ये आणि नोकरी मिळवत आहे, तुम्ही काय सांगा 2024 मध्ये मुलाखतीला हजर होत आहे, म्हणजे 2010 ते 2024 असा 13-14 वर्षाचा जो कालावधी आहे, हे तर काय आपण रिकामे बसून नव्हतो.
हे समजून घ्या, बरोबर आहे? किंवा हे 13-14 वर्षामध्ये हा शिक्षणाच्या प्रवाहात होता की नाही, म्हणून तुम्हाला तो प्रश्न विचारला जाईल की तुम्ही काय करत होते. मग मी आधी काय सांगा मुद्दा घेतला होता की वर्तमान हुद्दा काय, तुम्ही कोणतं कार्य करता, तुम्ही कोणत्या हुद्द्यावर काम करता, असं तुम्हाला विचारलं जाईल. मग आता तुम्ही पुढे ना पुढे बरेच बांधव जे आहे, अभियोग्यताधारक जे सर्व बांधव आहे, ते कोणत्या ना कोणत्या कुठल्या ना कुठल्या शाळेवर काय सांगा शिक्षक म्हणून आहेच. लक्षात घ्या, कुठे ना कुठे शिकवत आहे, काही ना काही ॲक्टिव्हिटी त्यांची सुरू आहे. कारण ज्या ज्या लोकांची ॲक्टिव्हिटी प्रॉपर सुरू होती, जे प्रवाहात होते, त्यांनाच मार्क मिळाले आणि तेच कुठे जाणार आहे आता सांगा, इंटरव्ह्यूला सुद्धा जाणार आहे, हे तुम्हाला सर्वांना अवगत आहे. म्हणून शक्य असेल तर तुम्ही ज्या ठिकाणी कार्य करता, ज्या एखाद्या काय सांगा प्रायव्हेट स्कूल, इंग्लिश स्कूल, खाजगी शाळा जिथं असेल तिथं त्यांना जर शक्य असेल तर त्यांचं प्रमाणपत्र द्यायला लावा. त्यांचं लेटर हेडवर एक काय सांगा प्रमाणपत्र लिहून घ्या, अनुभव प्रमाणपत्र, एक्सपिरियन्स सर्टिफिकेट म्हणून आपण त्याला, आणि ते त्या ठिकाणी जोडा की मी एवढ्या वर्षापासून ह्या ठिकाणी ह्या शाळेत थ्रू काय मी सांगा शिक्षक म्हणून त्या ठिकाणी किंवा ह्या पदावर मी काम केलेलं आहे आणि मला म्हणजे तिथे तुमचा कोचिंगचा अनुभव क्लिअर होईल. मग नंतर जे तुम्हाला डेमो द्यायला लावेल त्याच्यामध्ये काय मी सांगा त्या डेमोसाठी ह्या प्रमाणपत्राचा हा प्रभाव चांगला पडेल. किंवा तुमचे जे बाकीचे इतर कॉम्पिटिटर आहे तर इतर कॉम्पिटिटरच्या तुलनेमध्ये ते तुम्हाला काय म्हणून सांगा ते तुमची नोंद घेईल, तुमचा त्यांच्यावर प्रभाव पडेल आणि ते तुम्हाला लक्षात घेईल की याला बाबा की 15 वर्षाचा, 13 वर्षाचा, 14 वर्षाचा शिकवण्याचा काय आहे, एक्सपिरियन्स आहे, अनुभव आहे, असं त्या ठिकाणी गृहीत धरल्या जाईल. हे लक्षात ठेवा. म्हणून जर शक्य असेल तर अनुभव प्रमाणपत्र आपण नक्की जोडायचं. तुम्ही जिथे कुठे असाल त्या संस्थेला किमान त्यांच्या लेटर हेडवर म्हणजे हा व्यक्ती आमच्याकडे ह्या दिवसापासून आज ताग आहेत, आमच्याकडे ह्या विषयासाठी अध्यापन करत आलेला आहे, तर असं किमान तसं एक अनुभव प्रमाणपत्र, एक्सपिरियन्स सर्टिफिकेट तुम्ही एक्स्ट्रा कागदपत्र म्हणून, अतिरिक्त कागदपत्र म्हणून तिथे तुमच्या फाईलला असणं जरुरी आहे आणि तुमच्या त्या झेरॉक्स बंचमध्ये सुद्धा लावणं जरुरी आहे. झेरॉक्सला काय 5-50 रुपये लागतील, पण तुमचा प्रभाव आणि तुम्ही काय आहात हे ते काय म्हणून सांगा त्या ठिकाणी व्यक्त करून देण्याचं कार्य करतात, हे विसरू नका. चला, इथपर्यंत आपण काय सांगा महत्त्वाच्या गोष्टी. आता एक महत्त्वाची गोष्ट, आता सांगावं नाही या वयात काही तुम्हाला सांगणं काही जरुरी नाही, पण मला वाटते मी सांगतो दादा, मला वाटतं की तुमचं सिलेक्शन झालंच पाहिजे, तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये काय म्हणून नोकरीवर लागलेच पाहिजे असं मला मनातून वाटतं. म्हणून म्हणजे तुमच्या आता एखाद्या माझ्या 1-2 मित्रासोबत MPSCच्या मुलाखती देत असताना म्हणजे समस्या झाली, तुम्हाला सांगतो बघा समस्या झाली. आता एक गोष्ट सांगतो, एक व्यक्ती होता, खोली अत्यंत छोटी होती, लक्षात घ्या. म्हणजे काय करावं लागायचं की खुर्ची जी आहे ती टेबलच्या आत लावलेली होती. दार उघडून जसं आपण आतमध्ये गेलो, लक्षात घ्या, दार उघडून आतमध्ये गेलो की पहिल्यांदा दार बंद करावं लागायचं आणि टेबलच्या आत लावलेली खुर्ची बाहेर घ्यावी लागायची. म्हणजे आता समजून घ्या की मग काय केलं त्यानं, दार बंद केलं आणि त्याला म्हणे ते खुर्ची घेऊन बसा. खुर्ची होती व्हीलचेअर, लक्षात घ्या. त्याने भडकन खुर्ची मागे ओढली, म्हणजे खुर्चीला प्रेशर थोडंसं जास्त झालं, कारण कदाचित ह्या मित्रानं म्हणजे व्हीलचेअर कधी हँडल केलेली नसावी. फक्त एक उदाहरण देतोय, समजून घ्या. मग ती व्हीलचेअर भडकन मागे, टाईल्स आहे खाली, एकदम जोरात ती मागे आली, भिंतीला रेटली आणि जाऊन टेबलला लागली. टेबलवर काचेचा ग्लास होता, ग्लास पडला, खाली फुटला. मला एक सांगायचं आहे, याचा कॉन्फिडन्स शून्य झाला. आणि विशेष म्हणजे कॉन्फिडन्स शून्य झाल्यामुळे जेव्हा तो खुर्चीमध्ये बसायला जायचा, आता हे अतिशयोक्ती होईल, तुम्हाला वाटेल अतिशयोक्ती, पण समजा काय म्हणजे कोणाला जर अतिशयोक्ती वाटत असेल, खाली इकडे नंबर आहे, याच्यावर कॉल करा, मी त्याच्याशी बोलणं करून देतो, समजून घ्या. मग काय झालं, ते ग्लास पडला, फुटला, कॉन्फिडन्स शून्य झाला. खुर्चीमध्ये बसत असताना ती खुर्ची मागे मागे जायची. बघा, हा मुलाखतीमध्ये नापास झाला, याचं इम्प्रेशन डाऊन झालं. आणि मग काय मी सांगा, समजून घ्या काय मानसिक अवस्था होईल. तर म्हणून तुम्हाला सांगतो, प्रत्येक गोष्ट आपली कॉन्फिडेंटली असली पाहिजे, त्या गोष्टीचा आपल्याला अवेअरनेस असला पाहिजे. ज्या गोष्टीचा अवेअरनेस असतो त्या गोष्टीची भीती कमी असते, म्हणून आपण त्या गोष्टीशी अवेअर असणं जरुरी आहे, हे लक्षात घ्या. पेहराव, आता पेहराव म्हणत असताना अलीकडे आपण पाहत असतो त्याच्यामध्ये काय सांगा जीन्स शर्ट असं आपण घालत असतो, एकदम काय सांगा तंग कपडे वगैरे घालतो. काही जर समजा आमचे अभियोग्यताधारक जर जिमला जाणारे असेल तर त्यांना काय सांगा टी शर्ट वगैरे आवडते, इकडे काय म्हणून सांगा म्हणजे आपलं अंग प्रदर्शन झालं पाहिजे असंही वाटतंय. तर तसं अजिबात या ठिकाणी करू नका, कारण सांगतोय की त्याचं तुमचं काय म्हणून सांगा बॅड इम्प्रेशन होईल. शिक्षकी पेशाला शोभेल असाच साधा, स्वच्छ, नीटनेटका, साफसुथरा असा पेहराव घ्या. आणि आपल्या कपड्याच्या रंगाची चॉईस करत असताना एकदम भडक गर्द असे रंग नसावे असं मला वाटते. पा लक्षात घ्या. आता हे माझं मत आहे, नक्कीच माझं मत चुकीचं राहू शकते, तुम्ही काय म्हणून सांगा शून्य आहात, तुम्ही बरोबर आहात, पण तरीही मला वाटते म्हणून मी या ठिकाणी म्हणजे मत नमूद करण्याचा प्रयत्न करता. पेहरावामध्ये काय म्हणून सांगा साधा, स्वच्छ, सुतरा, त्यानंतर भडक नको, गडद रंग नको, एकदम डार्क. पा लक्षात घ्या, ज्याच्यामुळे काय म्हणून सांगा एकदम असं शिक्षकी पेशाला शोभेल असा. शिक्षक कसा असावा, सौम्य असावा, शांत असावा, साळस असावा,
तर त्या पेशाला शोभेल असा पेहराव सुद्धा तिथं असणं जरुरी आहे. केशरचना बघा, अलीकडे काय म्हणून सांगा, हे सुद्धा फार फॅशन आहे. मला खात्री आहे की आपले अभियोग्यताधारक अशा प्रकारची वगैरे केशरचना नक्कीच करत नसावे, पण तरी परत एकदा सांगतो, अत्यंत मॉडल म्हणजे ते काय सांगा, कोंबडा कटिंग, अननस कटिंग, लक्षात घ्या, वन साईड करणे, तेरे नाम, अजय देवगन, लक्षात घ्या, हे असं कृपया करू नका, कारण त्याच्यामुळे सुद्धा काय होईल, त्या ठिकाणी तुमचा प्रभाव कमी होईल, बॅड इम्प्रेशन पडेल, चुकीचा प्रभाव त्या ठिकाणी पडेल, हे लक्षात घ्या. म्हणून काय म्हणजे शिक्षकी पेशाला सुसंगत अशी जे काही साधी भानसुद्धा तुम्ही काय सांगा, केशरचना जी कराल ती सुद्धा साधी आणि पारंपरिक असावी असं मला वाटते. आणि आता पुन्हा एक पेहराव करत असताना मी महिलांच्या बाबतीमध्ये विशेष करून माझ्या ज्या भगिनी अभियोग्यताधारक आहे, काय म्हणून सांगा, बहिणी अभियोग्यताधारक आहे, त्या सगळ्यांना एक गोष्ट सांगू इच्छितो की इथे मेकअपचा मुद्दा येतो. थोडंसं बघा, आता हे मला सांगणं उचित नाही आहे, अजिबात नाही, माफी मागतो, पण तरी मला सांगावं वाटतं की त्याच्यामुळे तुमचं त्या ठिकाणी बॅड इम्प्रेशन होऊ नये, ह्यासाठी मला हे तुम्हाला सांगावं वाटतं. बघा, अति मेकअप किंवा बघा अति मेकअप म्हणजे ते खूपच झालंय, म्हणजे काय म्हणू की त्या परीक्षकाला वाटतंय की ही जर समजा शिक्षिका म्हणून वर्गात गेली तर काय होईल, म्हणजे हे एवढंही मेकअप करू नका, लक्षात घ्या, म्हणजे एवढंही मेकअप करू नका. तुम्ही जे नॅचरल आहात ते सुंदर आहात. बघा, आपलं सौंदर्य हे जे असते फक्त बाह्य नाही, तर आपलं काय सांगा, तिथे डॉक्युमेंट्स आपण दिलेले आहे, त्याचा प्रभाव ऑलरेडी त्यांच्यावर पडलेला आहे. म्हणून काय म्हणू, तर अति मेकअप नको किंवा विना मेकअप नको, म्हणजे अति मेकअप नाही तर मग साधी राणीच बाबा आणि मी उच्च विचार दाखवतो, तेवढंही चालणार नाही. म्हणजे जसं तुम्ही काय म्हणून सांगा, घरी काय म्हणून सांगा अवेअर करता, तर तसंच त्या ठिकाणी जायचं नाही, एकदम समजून घ्या. आणि तेच पेहराव वर सांगितलं त्याप्रमाणे. इव्हन पेहरावाबद्दल तर सरकारने काय म्हणून सांगा नोटिफिकेशन काढलेलं होतं, तर ती नोटिफिकेशन शक्य असल्यास तुम्ही एकदा वाचून घ्या आणि ती नोटिफिकेशन बघा, त्याच्यानुसार पेहराव, ते सरकारने जे नोटिफिकेशन काढलं होतं त्याच्यानुसार पेहराव करायचा प्रयत्न करा, जेणेकरून आता हे इथपर्यंत झालं पेहराव, ही झाली तुमची पूर्वतयारी, म्हणजे तुमचे कागदपत्र झाले, तुमची कटिंग झाली, तुमचा पेहराव झाला, तुम्ही काय करायला पाहिजे. आणि आता प्रत्यक्ष ती जी संस्था आहे तिला नेटवर सर्च करा, तिचं नाव बघा, तिची हिस्ट्री बघा, तिची माहिती बघा, त्या संस्थेमध्ये काय इव्हेंट आहे, त्या संस्थेचं नाव तसं का ठेवलेलं आहे, ही माहिती करून घ्या, मज्जा येईल तुम्हाला सर्व गोष्टी. आमच्या संस्थेबद्दल तुम्हाला काय माहीत आहे, झालं बघा. तिचा काय म्हणून सांगा स्थापना, त्या संस्थेला जर एखादं नाव असेल तर ते नाव का दिलं आहे, तसं केव्हाची स्थापना आहे, केव्हापासून कार्यरत आहे, बघा संस्थेच्या अंतर्गत काय काय उपक्रम चालवले जातात, त्या संस्थेचं एखादं यूट्यूब चॅनल आहे का, ऑनलाईनला ती संस्था प्रेझेंट आहे का, ऑनलाईनवर जेवढी माहिती असेल त्या संस्थेची, तुम्ही जिथे जिथे मुलाखत द्यायला जाल तर त्या त्या संस्थांची माहिती काढा, त्या परिसराचे काय सांगा फोटो बघा, त्या परिसराचे काही व्हिडिओ अपलोड असतील ते बघा. त्याच्यामुळे काय होतं की तो परिसर ज्ञात होतो, तुमचा कॉन्फिडन्स वाढतो. अरे बापरे, मला तर माहीतच नाही, मग मी असं करू, तर त्या गोष्टी जे असतं ना ते आपल्या मनातून निघून जातं, हे लक्षात घ्या. मग ते फोटो पाहिले, व्हिडिओ पाहिले, परिसर पाहिला, त्या संस्थेबद्दलची आपण बऱ्यापैकी माहिती आपल्या डोक्यात आली की आपला काय सांगा कॉन्फिडन्स वाढतो, आपल्याला वाटतं की आपण या गोष्टीची आता अवेअर झालेलो आहे. बघा, नाहीतर पहिल्यांदाच गेल्याच्या नंतर ते संस्था इथेच आहे का, ऑटो वेळेवर पोहोचेल का नाही, तर अशा गोष्टी वगैरे डोक्यात येत नाही, ते आपण आधीच बघून ठेवायचं. ह्या गोष्टीसुद्धा मुलाखतीसाठी, आणि हे एका संस्थेसाठी नाही, हे सगळ्यासाठी आपण कॉमन गोष्ट बोलतो आहोत, हे लक्षात घ्या. आता याच्यानंतर काय करत आहे, तुम्ही घरून निघाले, बघा हे एवढं केल्याच्या नंतर तुम्ही आता मुलाखतीसाठी बाबा घरून निघाले, तर घरून निघत असताना तुम्हाला एक गोष्ट सांगतो बघा, एक साधे म्हणजे खाद्यपदार्थ खाऊन जा, दही साखर वगैरे म्हणा, केळी वगैरे म्हणा. त्याचं कारण काय होतं माहिती आहे का, की ऐन तुम्ही मुलाखतीला चालले आणि तुम्हाला काही समस्या निर्माण होऊ नये. बघा, डोकं आपलं शांत असलं पाहिजे. बघा, म्हणजे आपल्या जर समजा बॉडीतून काही वेगळे जर इश्यूज असतील, म्हणजे मी करेक्ट सांगतोय, लक्षात घ्या, म्हणजे मला असं वाटतंय म्हणून, नाहीतर मग तुम्हाला काय म्हणू की माझं डोकं दुखत होतं, मला पोटात बरं नव्हतं, बघा मला काय सांगा ॲब्सेशन होत होतं, मला असं झालंय, पुन्हा तुम्ही कुठेतरी दूर चालले म्हणून वेगळे चमचमीत वगैरे स्पायसी वगैरे पदार्थ जर खाऊन गेले, तर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जर तुम्ही जात असाल तर त्या ठिकाणी काय होईल सांगा, प्रवासामध्ये तुम्हाला मळमळ होईल, उलट्या होईल, इथे काय म्हणू तर म्हणजे वेगवेगळ्या काय म्हणून सांगा व्याधी त्या ठिकाणी कोणतेही होऊ नये, आणि त्याच्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स होऊ नये, म्हणजे डाऊन होऊ नये, तुम्ही डिस्टर्ब होऊ नये, तुमचा पेहराव खराब होऊ नये, आणि तुमच्या मुलाखतीवर त्याचा काय सांगा परिणाम होऊ नये, हे लक्षात घ्या. तर म्हणून मित्रांनो, हे एवढी बारीक सर्व आपण काळजी घ्यायची. आपल्याला जे जमेल ते झेपेल, जे रेग्युलर आहे अशाच पदार्थांचं सेवन, आणि थोडंसं कमी, आणि पाण्याची बाटली, आणि ज्या काही आपल्या प्राथमिक गोष्टी आपल्याला सोबत पाहिजे तर त्या गोष्टी नक्की मुलाखतीला घेऊन जाताना तुम्ही जाणं जरुरी आहे, हे लक्षात घ्या. तुम्ही त्या ठिकाणी पोहोचले, बघा तुम्ही त्या
ठिकाणी पोहोचल्याच्या नंतर म्हणजे तुम्ही व्यवस्थित एकदा कुठेतरी म्हणजे आपली केशरचना बरोबर आहे का, त्यानंतर एकदा काय सांगा चेहरा धुवून वगैरे फ्रेश होणे, केशरचना, आपला पेहराव, आपली काय मी सांगा पेन आणि आपले डॉक्युमेंट्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी एकदा पाहून घ्यायच्या आणि स्थिर जाऊन त्या मुलाखतीच्या काय सांगा वेटिंग रूममध्ये आपण तिथे म्हणजे बसायचं. आता एवढं झाल्याच्या नंतर पुढे काय, आता तुम्ही मुलाखत कक्षात जाणार आहात. बघा महत्त्वाचा पॉईंट, आता तुम्ही कुठे जाणार आहात, मुलाखत कक्षामध्ये जाणार आहात. तर आता काही लोकांना आता ही सांगायची गरज नाही, बरं मी परत एकदा माफी मागतो, सांगायची गरज नाही, पण मला वाटतं म्हणून मी सांगतोय. ठीक आहे, आता तुम्ही काय म्हणून सांगा, काही काही लोकांना वाटतं की दार उघडच आहे. बघा दार उघडच आहे, दार उघडच आहे, मग चला जाऊन बसूया. तसं करायचं नाही. दार उघडं असेल, बघा त्या बोर्डवर तिथे दाराच्या पाठी लावून असो नसो परवानगीशिवाय आत येऊ नये, पण तरीही उघडं जरी असेल बघा, किंवा मुलाखती रांगेतच होत असतील, तुम्ही मागेच बसून असाल, पुढे जरी जात असेल तरी तुम्ही विशिष्ट अंतरावर गेल्याच्या नंतर सर मी येऊ का असा किमान प्रश्न तुमचा जरुरी आहे. आतमध्ये असेल खोलीच्या तर सर मी आत येऊ का, एकदम अदबीनं आणि चेहऱ्यावर स्मित हास्य हे असणं जरुरी आहे. आणि तुम्हाला दार नंतर आतमध्ये आल्यावर बंद करायचं असेल तर ती दार उघडण्याची पद्धत जसं काही आपण धाडकन आणून उघडलं आणि भडकन बंद केलं हे असं करू नका. आपल्या घरसारखं इव्हन उघडतानाही तुम्ही एखाद्या गोष्टीची काळजी किती घेता लक्षात घ्या. तर ते उघडताना दिसली पाहिजे, बंद करताना दिसली पाहिजे. आणि तुम्ही गेल्यानंतर ही खुर्ची आपल्यासाठी टाकून आहे बाबा बसलो मी खुर्चीमध्ये असं नाही झालं पाहिजे. खुर्चीत बसत असताना पहिल्यांदा तिथे तुम्ही गेलेले आहे तर तिथे सुद्धा खुर्चीमध्ये बसत असतानाची परवानगी आहे आणि खुर्चीमध्ये बसण्यात आणि परवानगी दिल्यानंतरच बसा लक्षात घ्या. आणि त्याच्यानंतर तुम्ही अभिवादन करा सर्वांना. तुमचं जे काही असेल हाय हॅलो नमस्ते नमस्कार जे असेल ते तुम्ही करा. आणि ते मध्ये जर समजा 3-4 लोक किमान असतील लक्षात घ्या तर एकटाच व्यक्ती आहे त्यालाच म्हटलं नमस्कार सर, गुड मॉर्निंग सर, हाय सर, हॅलो सर असं नका करू. बघा सगळ्याकडे बघा, सगळ्याकडे पहा, नजर ठेवा, नमस्कार सर सगळ्याकडे करून काय म्हणून सांगा तुमचं अभिवादन असलं पाहिजे. म्हणजे त्या मुलाखती दरम्यान एखादा जो व्यक्ती असेल तो तुमच्यामुळे काय सांगा नाराज व्हायला नको हे लक्षात घ्या. कारण तिथे त्या मुलाखतीमध्ये कोणाच्या हातामध्ये काय आहे हे तुम्हाला काही कन्फर्मच नाही ना. कोणाच्या हातामध्ये काय तुम्हाला कन्फर्म नाही तरी तुमचं ते काय सांगा तुमचं ते कर्तव्यच बनतं की जेवढे लोक आहेत त्या सर्व लोकांकडे सर्वांकडे पाहून काय करायचं अभिवादन करायचं. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. अभिवादन करताय, जबरदस्तीनं करताय, ह्या लेकराला घरून काय म्हणून सांगा कोणीतरी शिव्या देऊन वगैरे पाठवलं असं आपल्या चेहऱ्यावरचे भाव नसावे, चेहऱ्यावर 12 वाजलेले नसावे. चेहरा आपला काय सांगा सोज्वळ, प्रांजळ, निर्मळ, प्रसन्न असा चेहरा त्या ठिकाणी आपला असणं जरुरी आहे हे लक्षात घ्या. बोलण्यामध्ये तुमच्या फुल्ली कॉन्फिडन्स असला पाहिजे. स्मित हास्य चेहऱ्यावर तुमच्या असलं पाहिजे. स्मित हास्य म्हणजे मी याचा अर्थ असा नाही म्हणत आहोत की तुम्ही चेहरा हसरा ठेवा विनाकारण, म्हणजे पण चेहरा रडवेला बघा थकलेला असा त्या ठिकाणी दिसू नये ह्यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करायचा आहे हे लक्षात घ्या. आणि बोलण्यामध्ये असं कृत्रिमता नसलं पाहिजे की तुम्ही काहीतरी बाबा पाठ करून आलेले आहे. बघा काहीतरी काय म्हणून सांगा पाठ करून आलेले आहे, पाठ लक्षात घ्या. आणि पाठ करून आलेल्या गोष्टी इथे तुम्ही सांगून राहिले किंवा आम्ही प्रश्न विचारला तुम्ही फटाफट पोपटासारखी उत्तर देत आहे तसंही पसंत नसते. समजून घ्या मी सगळ्या व्यावसायिक आणि प्रोफेशनल मुलाखतीची गोष्ट करत आहोत. तर तुम्ही त्या ठिकाणी बोलत असताना बोलण्यामध्ये सहजता असली पाहिजे. आणि मुलाखतीला बसलेले असताना काही लोकांना सवय असते की आपला खाली काय सांगा पाय हलवत बसतात, हाताला काहीतरी करत बसतात, इकडे शर्टाला काहीतरी करत बसतात. हे असं अजिबात करायचं नाही लक्षात घ्या. त्यांचं लक्ष असते तुमच्याकडे की तुम्ही कशात व्यस्त आहे, तुमची ॲक्टिव्हिटी काय. आणि हातवारे करताना हे असं नाही तसं नाही असं एवढ्या दूर हातवारे जाऊ द्यायचे नाही. तोही एक महत्त्वाचा मुद्दा. बोलताना निव्वळ पुतळ्यासारखं बोलायचं नाही हे लक्षात घ्या. तर तुमच्या बोलण्यामध्ये हातवारे असले पाहिजे पण हात एकदम त्यांना असं करत आहे तुम्ही असं नाही झालं पाहिजे. आणि तुमचं जो बॉडीची फिगर आहे त्याच्या पलीकडे तुमचे हात जाता कामा नये. मला सर असं वाटते की ती गोष्ट जी आहे ती अशा पद्धतीने असायला पाहिजे होती. म्हणजे हे एवढंच तुमचं असायला पाहिजे लक्षात घ्या. म्हणजे ह्या प्रत्येक गोष्टीला तुम्ही त्यांना अट्रॅक्ट करून घेणं जरुरी आहे. तुमच्यामुळे ते प्रभावित झाले पाहिजे. खरोखर उमेदवार ॲज अ टीचर म्हणून अपॉइंट करण्याच्या लायकीचा आहे असं तुम्हाला वाटलं पाहिजे, म्हणजे त्यांना वाटलं पाहिजे. हे तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे मुलाखत एकंदरीत कशी असायला पाहिजे, सहज संवाद घडला पाहिजे, साधा सोपा झाला पाहिजे, हे इथे आपण जाणीव ठेवायची. आता बघा आता हे एवढं झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी काय विचारेल हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे तुमचा की काय विचारलं जाऊ शकते. बघा आता काय विचारलं जाऊ शकते हे बघण्यापूर्वी मित्रांनो परत एकदा मी तुम्हाला सांगू इच्छितो बघा की ह्या ठिकाणी आपलं जे चॅनल आहे हे राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ हा ऑनलाईन प्लॅटफॉर्म अजूनही तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर सेट करा, व्हिडिओला लाईक नक्की करा आणि व्हिडिओ सर्वांना शेअर करा.
बघा, आता दररोज सायंकाळी 5 वाजता MPSC, TAIT, TET, पोलीस भरती सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे यूट्यूब लाईव्ह आपले मोफत क्लास या चॅनलवर चालत असतात. सोबतच अत्यंत कमी फीजमध्ये एकदम उच्च दर्जेदार एज्युकेशन आपण देतो. शिक्षक पात्रता परीक्षा TET 2024 फक्त 999 रुपयात टेस्ट सिरीजसह. शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी TIT 2024 टेस्ट सिरीजसह 1099 रुपयामध्ये. आणि पोलीस भरती 999 रुपये, सरळ सेवा 999 रुपये. आणि या सर्व बॅचेससह MPSC, TET, TIT, पोलीस भरती सर्व पेड बॅचसोबत ऑनलाईन आणि त्याच्यानंतर काय सांगा ऑफलाईन ह्या सर्व टेस्ट सिरीज मोफत असतात. बघा, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण लिंक दिलेली आहे. त्या लिंकवरून आपलं ॲप डाउनलोड करा आणि लगेच बॅच खरेदी करा. आणि पुढे आपल्याला सुद्धा शिक्षक म्हणून शासकीय कर्मचारी म्हणून आपल्याला रुजू व्हायचं आहे, तर त्यासाठी आत्ताच बॅच जॉईन करा. व्हिडिओला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर सेट करा, व्हिडिओ लाईक नक्की करा. बघा, तुम्ही फार कमी लोक लाईक करता. एवढ्या मेहनतीनं या गोष्टी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतो दादा. आणि आपल्याला लाईक आणि सबस्क्राईब करायला काय खर्च येतो समजून घ्या. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ सर्वांना शेअर करा. चला पुढे जाऊया आणि पुढचा काय म्हणून सांगा. इथे बघा, आणि या बॅचमधून तुम्हाला काय मिळणार आहे ते मला सांगायचं. संपूर्ण लाईव्ह आणि रेकॉर्डेड बॅच मिळेल. सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स, ई-बुक्स, PDF, मोफत टेस्ट सिरीज मिळेल. याच्यासोबतच मागील वर्षी झालेले सर्व सराव पेपर मिळेल. व्हिडिओ डाउनलोड करता येईल. 365 दिवसांचा कालावधी आहे आणि व्हिडिओ तुम्हाला कितीही वेळा बघता येईल. बघा, आणि ऑफलाईनमधून सुद्धा तुम्ही समजा कमेंट केली तर ती थेट माझ्यापर्यंत पोहोचेल, तुम्हाला सोल्युशन मिळेल. तर ह्या गोष्टी लक्षात घ्या. म्हणून लगेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन ॲप डाउनलोड करा, बॅच परचेस करा आणि शासकीय नोकरी मिळवायच्या प्रोसेसमध्ये तुम्ही सुद्धा सहभागी व्हा, हे लक्षात घ्या. चला आता पुढे जाऊया. काय विचारले सर मुलाखतीमध्ये, आता या ठिकाणी कोणते प्रश्न विचारेल लक्षात घ्या. काय विचारेल हा मुद्दा आपण बघूया. आता काय विचारेल, तर आता काय विचारेल, पहिल्यांदा तुमची काही कौटुंबिक माहिती वगैरे असं त्यांना वाटलं तर विचारेल. बघा, तर ही कौटुंबिक माहिती, जसं आता कौटुंबिक माहितीमध्ये यापूर्वी आपण बोललेलो आहे, तर यापूर्वी कौटुंबिक माहितीमध्ये आपण काय काय बोललो तर ते लक्षात घ्या. आपण तुम्हाला नाव, जन्मनाव हे तुम्हाला माहीत पाहिजे. नाव, जन्मनाव, टोपण नाव, जन्मदिनांक, जन्मस्थळ, बघा पत्ता, शिक्षण, कौटुंबिक माहिती, अभिरुची, कर्तृत्व, सध्याचा हुद्दा, मिळालेला तुमचा मान सन्मान, पुरस्कार, लेखन कार्य, पार्श्वभूमी याच्यावर प्राथमिक डिस्कशन होऊ शकते. अवॉइड केली जाईल तर ते जे असेल ते पण होऊ शकते, हे लक्षात घ्या. बघा, आता हे एवढं झाल्याच्या नंतर परत तुम्हाला आता काय विचारेल तर हे लक्षात घ्या. मुलाखत कक्षात तुम्ही बसलेले आहे, मुलाखत सुरू झाली आहे. तर आता तुमच्या सब्जेक्ट संबंधी प्रश्न, तुमचा जो विषय, तुम्ही ज्या ज्या विषयाचे शिक्षक म्हणून तुम्ही नियुक्त होणार आहात तर त्या विषयासंबंधी तुम्हाला काय सांगा प्रश्न विचारले जाईल. आता काय प्रश्न, तुमचा गणित, अर्थ, राज्य, इतिहास, भूगोल, विज्ञान, मराठी, इंग्रजी जो विषय असेल त्या विषयासंदर्भात तुम्हाला प्रश्न विचारले जाईल. म्हणून तुम्हाला ऑब्व्हियसली त्या विषयाचं मुलाखतीला जाताना नॉलेज असणं जरुरी आहे. काही टिपिकल गोष्टीचं नॉलेज लक्षात घेऊन घ्या. आपण मुलाखतीला जात असताना विषयासंबंधी प्रश्न राहील. बघा, सामान्य ज्ञान, जनरल नॉलेज, मग तुम्हाला काय म्हणून सांगा एखादी गोष्ट सर्वात मोठी, सर्वात लांब, असं एवढं टिपिकल नाही पण तरी ते विचारलं जाऊ शकतं. तर आणि एक लक्षात घ्या, त्यांनी प्रश्न विचारला म्हणजे आपल्याला उत्तर आलंच पाहिजे का, हा माझा महत्त्वाचा प्रश्न. त्यांनी आपल्याला प्रश्न विचारला म्हणजे उत्तर आपल्याला आलंच पाहिजे का, नाही. नसेल येत प्रामाणिकपणे, नम्रपणे सांगा त्यांना. शिक्षकाचा नम्रता हा फार मोठा दागिना आहे. तुम्ही त्यांना सांगा, सॉरी सर मला या प्रश्नाचे उत्तर माहीत नाही. बघा, हां, मग तुम्ही काय म्हणाल, चुकीचं देऊ नका, चुकीचं लक्षात घ्या. आणि उत्तरे देत असताना सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, नेमकी द्या, अचूक द्या. नेमकी द्या, अचूक द्या. चुकीची द्यायचीच नाही आहे. मला सॉरी सर मला माहीत नाही असं म्हणून तुम्ही टाळू शकता. बघा, पण पाल्लाळिक उत्तरं देऊ नका, घुमवून फिरून आणू नका. मला असे वाटते, तुम्हाला काय वाटते, ह्याचं काही घेणं देणं नाही तिथं, लक्षात घ्या. म्हणून तुम्ही जेवढी येते तेवढी करेक्ट द्या, नेमकी द्या, अचूक शब्दात द्या, पाल्लाळिक बोलू नका. हा सगळ्यात महत्त्वाचा विषय. बघा, हे प्रश्न आहे सर्व. ह्या प्रश्नावर कोणत्याच प्रश्नाचं उत्तर आपलं अवांतर, पाल्लाळिक असं होता कामा नये. ती नेमकी असणं जरुरी आहे, अचूक असणं जरुरी आहे. कमीत कमी शब्दामध्ये, जर जेवढ्या कमीत कमी शब्दात तुम्हाला ती मांडता येईल तेवढ्या कमीत कमी शब्दामध्ये आपलं उत्तर मांडण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करा. बघा, आता काय म्हणून विषयासंबंधी प्रश्न, तुमचा जो विषय असेल, समजा मॅथमॅटिक्स असेल तर एखादा प्रश्न मॅथमॅटिक्स संबंधात होईल, एखादा प्रमेय असं तुम्हाला विचारला जाईल, एखादी कसोटी विचारला जाईल, किंवा एखादा काय म्हणून सांगा थेरीचा सिद्धांत विचारला जाईल, एखादं सूत्र विचारलं जाऊ शकते, किंवा तुम्हाला एखाद्या वेळेस 29चा पाढा विचारला जाईल. म्हणजे समजून घ्या, तुम्हाला म्हटलं विषय गणित आहे, मग त्या गणितातला जर समजा तिथे त्या पॅनलमध्ये जर एखादा बसलेला असेल तर तो तुम्हाला एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो. विषयासंबंधी एक म्हणण्यापेक्षा एकपेक्षा जास्तही प्रश्न विचारले जाऊ शकतात. सामान्य ज्ञान प्रश्न, जनरल नॉलेज. बघा,
इतर सब्जेक्ट तुम्हाला काय जनरल नॉलेज आहे त्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात. आणि त्या जनरल नॉलेज आणि हे शैक्षणिक धोरण जे काही एज्युकेशनल पॉलिसी आहे गव्हर्नमेंटची, तर आता सध्या 2021चं वगैरे, तर हे याच्या संदर्भात वगैरे त्या ठिकाणी प्रश्न होऊ शकतात. आणि ते प्रश्न कसे, तर आपल्या काय सांगा महाराष्ट्रातले, जगातले, भारतातले ज्वलंत जे काही मुद्दे आहे, पुन्हा आपला महाराष्ट्र, जग, भारत जे करंट चालू आहे, एकदम ज्वलंत मुद्दा, जस्ट ज्या दिवशी मुलाखतीला चालेल त्याच्या 8-10 दिवस मागेपासून तो मुद्दा समजा सुरू असेल तर होऊ शकतो, चान्सेस आहे फक्त. म्हणजे हे माझं मत आहे. बघा, मी MPSCच्या थ्रू सांगतोय तुम्हाला, तर तसा प्रश्न एखादा विचारला जाऊ शकते. नंतर येतो तुमचा सिच्युएशनल क्वेश्चन. याच्यात तुमचं टॅलेंट दाखवायचं असते. बघा, जो सिच्युएशनल क्वेश्चन असतो ना, त्या सिच्युएशनल क्वेश्चनमध्ये तुम्हाला तुमचं टॅलेंट दाखवायचं असते. ते म्हणेल अशी अशी परिस्थिती झाली, तुम्ही काय कराल. लक्षात घ्या. मग तुम्ही ज्या संस्था, जे ही संस्था आहे, ही संस्था एवढ्या दिवसापासून काय म्हणून या ठिकाणी कार्यरत आहे, एवढ्या दिवसापासून कार्यरत आहे. आता ही संस्था आपण असं गृहीत धरूया की या संस्थेच्या एरियामध्ये विद्यार्थ्यांची संख्या फार कमी आहे. मग शाळेमध्ये विद्यार्थी संख्या वाढवण्यासाठी तुम्ही काय करा, यासाठी तुमच्याकडे बेस्ट प्लॅन असणं जरुरी आहे. बघा, किंवा असं म्हणाल की हे संस्था ज्या एरियामध्ये आहे त्या एरियामध्ये शिक्षणाचा लोकांना काही इंटरेस्ट नाही, सर्व पालक निरीक्षर आहे, शिक्षणाबद्दल काही जागरूकता नाही आणि म्हणून इथली मुले शिकत नाही. तर याच्यावर तुम्ही काय करा. तर याच्यासाठी तुम्हाला बेस्ट प्लॅन असणं जरुरी आहे की आम्ही शिक्षणाबद्दल जागरूकता निर्माण करू, आम्ही आमच्या फावल्या वेळेमध्ये तो वेळ आम्ही त्यांना देण्याचा प्रयत्न करू, घरोघरी जाऊन शिक्षणाचं महत्त्व काय आहे ते सांगण्याचा प्रयत्न करू. तर हे असे तुमची पॉझिटिव्ह, टोकाची पॉझिटिव्हिटी. पण तुला आम्ही काय करणार आहोत, आतापर्यंत कोणीच काय केलं नाही, आता आम्ही काय करणार आहोत, अशी उत्तरं द्यायची नाही. तर काय म्हणून सांगा, तुम्ही जे काही कराल ते पॉझिटिव्ह कराल, प्रॉपर कराल, अशीच उत्तरं त्या ठिकाणी तुम्ही द्यायचं. असे सिच्युएशनल क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात. आता याच्यानंतर बघा, एकूण मुलाखत सर किती गुणांची, तर आता जनरली एकूण मुलाखत काय सांगा, 30 गुणांची. बघा, इथे काय सांगतो ते लक्षात घ्या. इथे मुलाखत सर किती गुणांची, तर इथे मुलाखत किती गुणांची सर, 30 गुणांची मुलाखत. ठीक आहे. जर आता 30 गुणांची मुलाखत, याच्यापैकी हे जर तुमचा इंटरव्ह्यू चाललेला आहे तर याला 15 गुण आहे. हे 15 जे गुण आहे, गुण 15 हे कशाला आहे सांगा, तुमची मुलाखत जी चालू आहे त्याला, म्हणजे एकूण गुण मुलाखतीच्या. आणि हे जे काय म्हणून सांगा, इथे तुमचे गुण 15, तर हे तुमच्या डेमो लेक्चरला राहील. पण जसं मी सांगितलं की तुम्ही एक्सपिरियन्स सर्टिफिकेट वगैरे यापूर्वी जोडलेलं आहे, तर डेमोबद्दल ऑलरेडी त्यांच्या मनात काय सांगा पॉझिटिव्हिटी निर्माण होऊन जाते. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. आता मग डेमोसाठी काय करायचं, तुम्हाला ऑलरेडी तुमचं DED झालेलं आहे, म्हणजे तुम्हाला पाठ टाचन वगैरे सर्व माहीत आहे. म्हणजे तुम्हाला काय माहिती आहे, पाठ टाचन कसं काढायचं हे तुम्हाला माहीत आहे. नसेल तर आता तुमचे ते DED पाठ टाचन बघून घ्या. त्याच्यामध्ये प्रास्ताविक म्हणा, विषय प्रतिपादन म्हणा, म्हणजे काय सांगा विषय प्रस्तुतीकरण म्हणू, त्याच्यानंतर तुमचं काय म्हणू, त्याच्यामध्ये संकलन म्हणा, मूल्यमापन म्हणू, असे ज्या तुमच्या पाठाच्या पायऱ्या वगैरे आहेत, तर त्या पायऱ्यासुद्धा तुम्हाला माहीत पाहिजे. आणि त्याच्यानुसार तुम्ही ज्या वर्गासाठी मुलाखत द्यायला जाणार आहात, जोही वर्ग, म्हणजे तुम्हाला माहीतच असते स्वतःला. आता मी इथं असं मेन्शन करत नाही, कारण तुमचे प्रत्येकाचे वर्ग काही काही म्हणजे वेगवेगळे असतील. तर त्या वर्गातल्या समजा तुम्ही 6 ते 8 जात असाल तर 6, 7, 8, तर 6व्या वर्गाचा एक पाठ, 7व्या वर्गाचा एक पाठ, 8व्या वर्गाचा एक पाठ. तर असे तुम्हाला त्या ठिकाणी पाठ म्हणजे किमान जे सर्वोत्तम तुम्ही प्रेझेंट करू शकता, तर ते पाठ तुम्हाला त्याची तयारी करून जायचं आहे. आता तुम्ही मला हा प्रश्न विचाराल पुन्हा की सर मग डेमो आपल्याच मताने, नाही, डेमो तुम्ही तयारी करून गेलेले असाल. बघा, ज्या वर्गासाठी तुम्हाला मुलाखत द्यायची असेल त्या वर्गातील काही पाठांची, किमान एकेका पाठांची, त्या सर्व वर्गांच्या एकेका पाठांची तुम्ही त्या ठिकाणी तयारी करून जाणं अत्यंत जरुरी आहे, गरजेचं आहे, हे लक्षात घ्या. आणि त्याच्यामध्ये तुम्ही त्यांना विचारू शकता की मी तयारी करून, म्हणजे मी माझ्यामध्ये पाठ घेऊ, डेमो घेऊ, की तुम्ही मला कंटेंट द्याल, त्याच्यानुसार डेमो घेऊ. मग एकतर ते देऊ शकतात किंवा तुम्हाला मे बी काय म्हणून सांगा तासाभराची तयारी, वेळ दिला असेल तयारीसाठी, मग तेवढ्या वेळात तयारी करून तुम्ही तो घेऊ शकता. आता तुमचं जे प्रभावी म्हणजे अध्यापन आहे ते अत्यंत प्रभावी असलं पाहिजे, विद्यार्थ्यांना समजलं पाहिजे. म्हणजे इत्यंभूत जे विद्यार्थी तुमच्या समोर बसून आहे तर त्यांचं लक्ष तुमच्यावर खिळून असलं पाहिजे, ते अध्ययनात गर्क झाले पाहिजे, लक्षात घ्या. आणि तुम्ही नंतर जे मूल्यमापन कराल, त्यांना प्रश्न विचाराल, तर त्या प्रश्नांची सर्व उत्तरे त्यांनी दिली पाहिजे. यासाठी आधी त्यांच्या सर्व संकल्पना स्पष्ट पाहिजे. तर तुम्ही असं खूप नाही शिकवायचं आहे. बघा, डेमो असतो 15 मिनिटाचा, 20 मिनिटाचा. तुम्हाला वाटेल की 15 मिनिटात मी काय करतो, 15 मिनिटं, 20 मिनिटं म्हणा, 40 मिनिटं म्हणा. आता तुम्हाला हे लक्षात असेल की एकाच 10 लोक येणार आहे, म्हणजे एवढ्या लोकांचा डेमो घ्यायला त्यांच्याकडे वेळ असेल नसेल तो भाग वेगळा, बरोबर आहे. तुम्हाला किती वेळाचा डेमो द्यायला लावेल तो भाग वेगळा. तर आता एक गोष्ट इथे समजून घ्या की एकतर तुम्ही तयारी करून गेले, तो डेमो तुम्हाला देता येईल किंवा ते तुम्हाला द्यायला लावेल. पण याचा अर्थ असा नाही की ते जर द्यायला लावत असेल तर मी तयारी कशाला करू, तर असं तुम्ही डोक्यात घेऊ नका. तुम्ही तयारी करून जाण्याचा प्रयत्न करा.
हे लक्षात घ्या. आता बघा, आता हा डेमो जो आहे ऑनलाईन ऑफलाईन होऊ शकतो, ऑनलाईन किंवा ऑफलाईन असाही होऊ शकतो. बघा लक्षात घ्या, टॉपिक ते देतील किंवा तुम्ही केलेला टॉपिक त्याचा डेमो तुम्हाला काय म्हणून सांगा द्यायचा आहे. तर हे सगळं झाल्याच्या नंतर बघा परत त्यांना एक नम्रतेने सगळ्यांचे काय सांगा धन्यवाद मानायचे आहे आणि त्यांचा निरोप घ्यायचा आहे. मित्रांनो हे बघा, हे सगळं जे आहे हे मी माझ्या मते MPSCचा जो एक्सपिरियन्स या थ्रू मी तुम्हाला सांगितलेला आहे. जर हे तुम्हाला बरोबर वाटत असेल तर मला आनंद आहे आणि काही चुकलं असेल तर तुम्ही मोठ्या मनानं माफ करून द्या. आणि नक्कीच तुमचंही जे काही असतील मुलाखतीमध्ये पुन्हा कशी तयारी करायला पाहिजे, काय काय कंटेंट टाकायला पाहिजे, त्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये म्हणजे व्हिडिओला तुम्ही कमेंटमध्ये तुम्ही काय करा, तिथे तुमच्या कमेंट करा. तुम्हाला काय वाटत असेल म्हणजे चुकलं असेल, मी असं म्हणत नाही की माझं मी जे बोललो आहे व्हिडिओमध्ये ते सर्वच्या सर्वच बरोबर आहे. नक्कीच माझ्या काही गोष्टी कमी राहू शकतात, तुम्हाला त्यापेक्षा जास्त गोष्टी माहीत राहू शकतात, असं कमी जास्त होऊ शकतं. याचा अर्थ माझं हे मी स्वतः मला वाटतंय ते तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न केला. मला असं वाटतं की माझा अभियोग्यताधारक म्हणजे त्याची कुठेही कमतरता राहू नये, त्याची जी मुलाखत आहे ती करेक्टच झाली पाहिजे आणि त्याची संस्थावर काय निवड झाली पाहिजे असं मला वाटतं. त्या अनुषंगाने हा व्हिडिओ बनवला. परत एकदा सांगू इच्छितो तुम्हाला, बघा वारंवार मी तुम्हाला काय म्हणून सांगा एक रिक्वेस्ट करतो आहे की बघा परत एकदा तुम्हाला सांगू इच्छितो की आपल्या यूट्यूब चॅनलवर सायंकाळी 5 वाजता रेग्युलर सायंकाळी 5 वाजता इथे आपली फ्री बॅच सुरू असते. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला काही पैसे लागत नाही मित्रांनो, सबस्क्राईब करा आणि इथे घंटीचं बटन दाबा. कारण काय, नुसतं सबस्क्राईब केल्यानं तुम्हाला नोटिफिकेशन येत नाही, घंटीचं बटन दाबून ऑलवर सेट केलं तेव्हाच ती नोटिफिकेशन पुढच्या सगळ्या अपडेटची तुम्हाला मिळेल. बघा म्हणून सबस्क्राईब करा, घंटेचं बटन दाबा, ऑलवर सेट करा आणि व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओला लाईक करण्यामुळे इकडे काय आम्हाला रेव्हेन्यू जनरेट होत नाही, फक्त काय होतं की इतरांना व्हिडिओ रिकमेंड होतो. म्हणून नम्र विनंती, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ सर्वांना शेअर करा. आणि अत्यंत कमी फीजमध्ये आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्व बॅचेस एकदम दर्जेदार पद्धतीनं अवेलेबल आहे. शिक्षक पात्रता परीक्षा TET 2024 संपूर्ण अभ्यासक्रम 999 रुपये, TIT 1099, पोलीस भरती 999, MPSC सरळ सेवा 999 आणि या सर्व बॅचेससह बघा म्हणजे सर्व पेड बॅचेससोबत ऑनलाईन ऑफलाईन टेस्ट सिरीज तुम्हाला फ्री आहे, हे लक्षात घ्या. या बॅचेससोबत तुम्हाला संपूर्ण लाईव्ह आणि रेकॉर्डेड बॅच सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स, ई-बुक्स, PDFs मिळतात, मोफत टेस्ट सिरीज मिळेल, मागील वर्षी झालेले सर्व सराव पेपर तुम्हाला मिळेल, व्हिडिओ डाउनलोड करता येईल. 365 दिवसांचा कालावधी, परीक्षा त्याही पलीकडे गेल्यास तर तिथे कालावधी पुन्हा तुम्हाला वाढवून मिळेल. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्हिडिओ लेक्चर किती वेळा पाहता येईल. परत एकदा सांगतो, व्हिडिओ आवडला असेल लाईक प्रत्येकानं करा, चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ सर्वांना शेअर नक्की करा. धन्यवाद.